आणि यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बोलतात, थेट जाऊयात. पोलिसांना भेटून आम्ही बाहेर पडलोय आणि आमच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी हीच होती की संतोष देशमुखांचं जे प्रकरण झालंय त्याचा गंभीरतेने तपास होत नाही आणि त्यासाठी SITचं जे गठन केलं गेलं आहे ती पूर्णच्या पूर्ण SIT डिसबँड करावी. कारण बीड जिल्ह्यातला कुठलाही पोलीस अधिकारी खरी चौकशी करू शकणार नाही. कारण जे जे अधिकारी आहेत ते सगळे कराडांच्या मर्जीतले आहेत, त्यांच्या आशीर्वादाने तिथे आलेले आहेत आणि कुठच्याही परिस्थितीत ही SIT चालणार नाही. सगळे अधिकारी जिल्ह्याबाहेरचे असावे, वेगवेगळ्या जिल्ह्याचे असावे, म्हणजे एक प्रकारचं जे कनायमन्स आपण म्हणतो ते होणार नाही. दुसरी आम्ही मागणी अशी केली आहे की एक हॉटलाईन बनवण्यात यावी. कारण बीडमधनं खूप मोठ्या प्रमाणावर कंप्लेंट्स येत आहेत, पण लोकांना भीती वाटते. कारण आत्ताचे जे लढणारे व्यक्ती आहेत, सुरेश धस असो, संदीप क्षीरसागर असो, या सगळ्या मंडळींवर कोणालाही विश्वास नाही. तर त्याच्यासाठी सरकारतर्फे एक हॉटलाईन बनवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घटनेला बिंदू नामावलीप्रमाणे तिथे जे अधिकारी आहेत, मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे असो, ते बिंदू नामावलीप्रमाणेच असले पाहिजेत. त्याची ताबडतोब आता इन्क्वायरी लावा आणि त्याचप्रमाणे ते अधिकारी घेतले गेले पाहिजेत आणि याची चौकशीचे आदेश देण्याची विनंती आम्ही केली आहे. त्या व्यतिरिक्त जेवढे आर्म्स लायसन्सेस आहेत त्या सगळ्यांचे रिअसेसमेंट करण्याची आम्ही विनंती त्यांच्याकडे केली. काही वेळात हे जे पत्र आम्ही त्यांना दिले सहीनिशी ते तुम्हाला आम्ही देतोच आहोत. त्या व्यतिरिक्त जेवढे आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी. कारण